भारतीय जनता पक्ष आणि संघाचं तसं जवळचं नातं राहिलं आहे. राजकारणात जरी राजकीय निवृत्तीचं वय निश्चित नसलं तरी भाजपमध्ये 75 वर्ष हे निवृत्तीचं वय निश्चित आहे व त्यानंतर या नेत्यांना मार्गदर्शक मंडळात पाठवलं जातं. मात्र आता 75 वर्षाचा दाखला देत सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. मोहन भागवत यांनी हा सल्ला नक्की कोणाला दिला आहे याबाबत आता चर्चा सुरू झाल्या आहेत. सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी केलेलं ते वक्तव्य काय होतं आणि यावर विरोधकांनी काय प्रतिक्रिया दिली आहे याबाबत जाणून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी एपी आणि तुम्ही पाहताय मुद्द्याचं बोला. बुधवारी मोरोपंत पिंगळे द आर्किटेक्ट ऑफ हिंदू रिसर्जन्स या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नागपूरमध्ये पार पडला. या कार्यक्रमात मोहन भागवत हे संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी दिवंगत मोरोपंत पिंगळे यांच्याबद्दल बोलत होते. मोरोपंत पिंगळे यांच्या 75 निमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला होता. त्यांना शाल देण्यात आली होती. त्यावेळी 75चा अर्थ मला कळतो. 75ची शाल ओढली की समजावं आता वय झालं आणि आता थांबावं आणि नवीन व दुसऱ्या लोकांना संधी द्यावी, असं मोरोपंत पिंगळे यांनी सांगितल्याचं सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जन्मतारीख ही 17 सप्टेंबर 1950 आहे व येत्या सप्टेंबरमध्ये नरेंद्र मोदी हे 75 वर्षाचे होणार आहेत. त्यामुळे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी 75 वर्ष हे निवृत्तीचं वय आहे असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे, अशी चर्चा सध्या सुरू आहे. याआधी देखील भाजपने 75 वर्षाच्या मुद्द्यावर बोट ठेवून लालकृष्ण अडवाणी, सुमित्रा महाजन आणि जसवंत सिंग यांना रिटायर केलं आहे. मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर विरोधकांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत म्हणाले, येत्या सप्टेंबर महिन्यात नरेंद्र मोदी हे 75 वर्षाचे होत आहेत. त्यांची दाढी पिकली आहे. त्यांच्या डोक्यावरचे केस देखील उडाले आहेत. जगभ्रमण करून झालं आहे. सगळी सुख त्यांनी भोगली आहेत. वयाच्या 75 वर्षांनंतर निवृत्तीचा नियम मोदी व संघाने केला आहे. मला असं वाटतं की संघ त्यांना वारंवार सूचना देत आहे की तुम्हाला आता निवृत्त व्हावं लागेल आणि देश सुरक्षित हातात सोपवावा लागेल, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी देखील निवृत्तीबाबत विधान केलं आहे. ते म्हणाले, निवृत्तीनंतर सेंद्रिय शेती करणार व त्याचबरोबर वेद व उपनिषद वाचण्यात वेळ घालवणार, असं अमित शाह यांनी म्हटलं आहे. राजकारणात निवृत्तीचं वय हे निश्चित नाही. कोण लवकर निवृत्ती घेतं तर कोण वयाच्या शेवटपर्यंत राजकारणात सक्रिय असतात. सध्या भाजप 2029च्या पार्श्वभूमीवर मोदींचा उत्तराधिकारी शोधत आहे. मात्र मोदींचा करिश्मा पाहता 2029ची निवडणूक देखील त्यांच्याच नेतृत्वात लढवल्या जातील अशी दाट शक्यता आहे. मात्र भाजप आणि संघ यांचा तसा जवळचा संबंध समजला जातो. संघाचा प्रभाव भारतीय जनता पक्षावर असतो असं देखील बोललं जातं. त्यामुळे मोहन भागवत यांनी 75 वर्ष आणि निवृत्ती या संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या सप्टेंबरमध्ये त्यांच्या 75 नंतर काय निर्णय घेतात हे आगामी काळात दिसून येईल. मंडळी, या संपूर्ण प्रकरणासंदर्भात तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.